ईडीनं कारवाई केली, अटकही झाली, पण त्याच व्यक्तीनं आमदारकी खेचून आणली. खाण की बाण म्हणत प्रचार करणाऱ्या शिवसेनेला आपलं समीकरण बदलायला भाग पाडलं. ती व्यक्ती म्हणजे सईद खान. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार सईद खान यांनी दणदणीत विजय मिळवलाय. पण हा एक विजय नाहीये फक्त, तर एका अशा नेत्याचा पुनर्जन्म आहे ज्यांच्यावर ईडीची कारवाई झालेली आणि जे भावना गवळींचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. ईडी अटकेतून थेट विधान परिषदेचे आमदार बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास नेमका कसा राहिलाय, या विजयाचे राजकीय अर्थ नेमके काय आहेत, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहता लोकमत. तर सईद खान हे शिवसेनेच्या राजकारणात एक महत्त्वाचं नाव आहे, विशेषतः यवतमाळ आणि परभणी परिसरात. ते खासदार भावना गवळी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. भावना गवळींच्या अनेक कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. मात्र 2020-21 मध्ये एका मोठ्या प्रकरणावरून ते प्रकाशझोतात आले. भावना गवळींशी संबंधित बालाजी पार्टिकल बोर्ड या घोटाळा प्रकरणी ईडीनं त्यांची चौकशी केली आणि त्यांना अटक सुद्धा करण्यात आली. ईडीनं अटक केल्यामुळे सईद खान यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लागतो की काय, अशी चर्चा सुरू झालेली. अनेक दिवस त्यांना तुरुंगात सुद्धा राहावं लागलं. मात्र या सगळ्या अडथळ्यांना पार करत त्यांनी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. शिंदे गट स्थापन झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि शिंदे गटानं त्यांना परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी उमेदवारी सुद्धा दिली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या याच परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार सईद खान यांनी मोठ्या मताधिक्यानं आता विजय मिळवलाय. या विजयानं शिंदे गटाला मोठा दिलासा मिळालाय आणि महाविकास आघाडीला मात्र धक्का बसलाय. सुरुवातीपासूनच ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात होती, पण सईद खान यांनी बाजी मारत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सईद खान यांच्या विजयानं खरंतर शिंदे गटाचं परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातलं राजकीय बळ वाढलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिंदे गटाची ताकद आता या निमित्तानं दिसून येते. हा विजय खरंतर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर सुद्धा परिणाम करेल अशी शक्यता वर्तवली जाते. महाविकास आघाडीसाठी हा खरंतर धक्का आहे. विशेषतः परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव पाहता हा निकाल त्यांच्यासाठी चिंतनाचा विषय मात्र नक्कीच ठरू शकतो. भावना गवळींसाठी सुद्धा हा विजय महत्त्वाचा आहे. त्यांच्या विश्वासू सहकार्याला मिळालेल्या आमदारकीमुळे त्यांचं राजकीय वजन वाढलंय. एक प्रकारे ईडी कारवाईच्या आरोपांना उत्तर देण्याचं कामही या विजयानं केलंय असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेनं परभणीत मुस्लिम महापौर दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी टीका केलेली. 2019ला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले होते आणि आता परभणीत त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला, अशी उद्धव ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदेंनी तोफ डागलेली. पण नंतर त्यांच्याच शिवसेनेनं शिंदेंच्या आता परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी सईद खान यांना उमेदवारी दिलेली. खान हवा की बाण असाच नेहमी प्रचार शिवसेनेनं केला. सईद खान यांच्या विजयानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नव्या समीकरणानं जन्म घेतलाय. एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले सईद खान हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे हे विश्वासू आहेत. या विजयामुळे परभणी हिंगोलीच्या विकासाला आता नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. जनतेनं मोठ्या विश्वासानं त्यांना कौलही दिलाय. ईडी अटकेतून थेट आमदार बनण्यापर्यंतचा सईद खान यांचा हा प्रवास निश्चितच लक्षवेधी आणि अनेक राजकीय नेत्यांसाठी आदर्श बनू शकतो. सईद खान यांच्या या विजयाबद्दल तुमचं मत काय आहे? ईडी कारवाईतून बाहेर पडून आमदारकी मिळवण्याबाबत तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.